कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कुठे शीश तुझे सांग लवणार आहे, नमन तू कुणा सांग करणार आहे। या ओळीचा अर्थ तसा सोपा आहे, पण कुणाचं शीश कुणापुढे लावणार आहे, कुणाला नमन करायचंय, या सगळ्याचा अर्थ नीट लागायला हवा नेत्रा। जरा जरी चूक झाली ना तर आपण वाट भटकू। बरोबर आहे आत्या तुमचं। आपल्याला वाटलं होतं तिसरी पेटी जलतत्वाची आहे म्हणून आपण पाण्याची जागा शोधत होतो, पण तिसरी पेटी अद्वैत साहेबांची होती। बारुळात सापडली आपल्याला। आणि तिसऱ्या पेटीनंतर समीकरणं खूप बदलली आहेत। अनपेक्षित गोष्टी समोर येत आहेत, अनपेक्षित गोष्टी घडत आहेत। म्हणूनच आपण कुठल्याही निर्णयापर्यंत नको पोचूया। थोडा वेळ घेऊया, विचार करूया, कारण मला मनापासून असं वाटतं ही पेटी सर्वार्थानं वेगळी आहे। अर्धी लढाई जिंकलोय आपण। खरा स्वर्ग वसतो कुठे बोध घ्यावा, सिंहासन तिथेची शोध घ्यावा। स्वर्ग कुठे वसतो तिथे सिंहासन सुद्धा असेल आणि तिथेच शोध घ्यायचा आहे। पण कुणाचं सिंहासन? असा भार पावन की पेटी सुखावे, तिचा शोध घेण्या त्वरेने निघावे। पेटीवर असा कुठला भार आहे की ज्यामुळे पेटी सुखावली? तिला स्पर्शता जर कोणी दुष्ट शक्ती, पराभव तुझा हेच जाणून घ्यावे। दुष्ट शक्ती म्हणजे विरोचक। आत्या, याचा अर्थ चौथी पेटी विरोचकाची सुद्धा असू शकते। आपल्याला खूप काळजी घ्यायला हवी। या श्लोकात जलतत्वाचा कुठेही उल्लेख नाहीये। आत्या, हा श्लोक रुपालीबाई साहेबांकडे सुद्धा आहे। चौथी पेटी जर खरंच विरोचकाची असेल आणि ती रुपालीबाई साहेबांना सापडली तर झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।